रक्ताचा एकही थेंब न पडता ते व्यवस्थित ती कॅव्हिटी त्यांनी बाहेर काढली. माझ्या मिसेसला तर आम्ही तिला जरा दाताचा प्रॉब्लेम आलाय म्हणून एका दाताच्या सांगलीमध्ये डॉक्टरांना दाखवायला गेलो. मग माझ्या नातीचा डोक्याचा मार बसून दाढवानाला असं धक्का लागून तिथं एक कॅव्हिटी तयार झाली होती. मग ती कॅव्हिटी तयार झाली म्हणून डॉक्टरांनी मला दाखवलं. मग तुम्ही बरेच दिवस झाला दुर्लक्ष केलाय, त्यामुळे कॅव्हिटी तयार झाली आणि तुम्हाला कमीत कमी 3 दातं काढायला लागतील आणि तिथं ते ऑपरेशन करून 1 महिनाभर थांबायला लागेल. त्यानंतर आपल्याला आर्टिफिशियल दातं बसवावं लागतील आणि साधारण असं समथिंग असं खर्च त्यांनी सांगितला. ठीक आहे म्हटलं मी. त्यानंतर ते आर्टिफिशियल दातं बसवून झाल्यानंतर तुम्हाला प्रिकॉशन ही सगळ्या घ्यायला लागणार, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्या दिवशी संध्याकाळी थोडंसं ट्रेस आला, मिसेसला पण ट्रेस आला, काय करावं लागेल आता आपल्याला. मग यूट्यूबवर बघत असताना स्वागत तळकरांची बाईट बघितली. त्यामध्ये मला एक निर्णय वाटला की बाबा आपण एक वेळा कोल्हापूरला आपण जाऊन त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना एक वेळा दाखवू, त्यानंतर आपण निर्णय घेऊ. अशा पद्धतीनं मी ते विचार केला. त्याप्रमाणे मी इथं आलो. डॉक्टर साहेबांच्या मिसेसनी पहिल्यांदा पाहिलं. मग त्यांनी ते सांगितलं आणि सरांनी एकदा बघू देत. मग सरांनी बघितलं, सरांनी ती कॅव्हिटी चेक केली आणि सरांनी त्यावर डायरेक्ट उपचार म्हणले करणार आहे व्यवस्थित, तुम्हाला दात वगैरे काय काढायला लागणार नाही आणि तुम्हाला कुठलंही ऑपरेशन करायला लागणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. 15व्या मिनिटात मला त्यांनी आत बोलवलं, माझ्या मिसेसला ते, आणि माझ्या समोर मला प्रत्यक्ष तिथं उभा करून साहेबांनी ती कॅव्हिटी रक्ताचा एकही थेंब न पडता ते व्यवस्थित ती कॅव्हिटी त्यांनी बाहेर काढली आणि अगदी दात वगैरे कुठलाही डॅमेज न करता ती कॅव्हिटी व्यवस्थित क्लिअर झाली. आणि मी तो पूर्वीचा एक फोटो काढला होता, तोही तुम्हाला शेअर करतोय. आणि आता डॉक्टर साहेबांनी जी ट्रीटमेंट केली त्याचा पण फोटो मी आता तुम्हाला शेअर करतोय. चांगल्या पद्धतीनं मला इथं ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित मिळाली आणि खर्चही अगदी कमी पद्धतीनं त्यांनी करून पुढं काय प्रिकॉशन घ्यावं लागतील याची सगळी माहिती दिली आणि त्याच्यावरती पुढं असं काय प्रकार होऊ नये याच्यावरती मेडिसिन पण दिले. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आणि फार मोठ्या संकटातनं वाचवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि या निसर्ग तज्ज्ञ जे आहेत यांना आपण आता नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी मी माझा हा नमस्कार अर्पण करतो.